हरे कृष्णा सर्वांना. मी आहे पूजा आणि मी शेअर करते डेली लाईफ स्टोरीज. होळी येते तर फोटोशूट झालाच पाहिजे. मग मी करणार होते राघवचा फोटोशूट. त्याच्यासाठी मी हे कलर मागवले होते आणि त्याच्याबरोबर बलून्स पण मागवलेले. हे असे बलून मी पहिल्यांदाच मागवले होते. खूप छान, पटकन कमी वेळात हे भरून तयार होतात. लहान बाळाचं फोटोशूट करायचं म्हटलं की कोणीतरी सोबतीला पाहिजे, मदतीला कोणीतरी पाहिजेच. आज माझे हे 2 असिस्टंट माझ्या मदतीला होते म्हणून मी हा घाट घातला होता. सगळे बलून्स भरून तयार होते आणि मी इथं या छोट्या छोट्या वाट्या घेतल्या होत्या ज्याच्यात मी हे कलर काढणार होते. ह्या वाट्यांमध्ये मी हे थोडे थोडे कलर काढून घेतले जे मी फोटोशूटसाठी यूज करणार होते. सगळ्या वाट्या भरून अशा कलरफुल वाट्यांची एक प्लेट तयार केली. हा एक टब घेतलेला ज्याच्यामध्ये मी राघवला बसून फोटो काढणार होते. त्याला खाली टोचू नये म्हणून मऊ असं हंतरून घेतलं आणि त्याच्यावरती सफेद कपडा टाकून घेतला बॅकग्राऊंडसाठी. आणि हा असा टब मी तयार करून ठेवला. ह्या वेळेत राघव झोपलेला, सो मी आधी सगळी तयारी करून ठेवली आणि तो उठल्यावर मग मी फोटोशूटची तयारी करायला घेतली. खाली सफेद बॅकग्राऊंड टाकून त्याच्यावरती मी ब्लॅक कलरची ओढणी अंतरली. या सगळ्यासाठी मी ओढणीचा यूज केला होता. आणि मी इथं हार्ट बनवत होते. तर पहिला मी व्हाईट कलरच्या ओढणीने हार्ट बनवून घेतलं आणि त्याच्यानंतर पिंक आणि ब्ल्यू कलरची ओढणी यूज करून हे हार्ट अशा प्रकारे तयार करून घेतलं. आणि मध्ये मी व्हाईट ओढणी ठेवली, व्हाईट ओढणीने हार्ट फिल करून घेतलं. हे असं तयार झालं होतं हार्ट. हार्टच्या कडेने मी हे असे कलर स्प्लॅश तयार करून घेतले. आणि मग सुंदर असे राघवचे फोटो काढून घेतले. आणि इथे मी दुसरीही एक थीम ट्राय करत होती जी खूप सिंपल होती, ज्याच्यात मी कलर फक्त ठेवले होते आणि बलून्स अरेंज केले होते. आणि इथे मी तिसऱ्या थीमने काढत होते फोटो. या बकेटमध्ये मी सगळे बलून टाकून घेतले आणि राघवला त्यात बसवलं. तो किती खुश होता बघा. त्याला खूप आनंद झालेला बलून्स बघून. खूप छान फोटो आले त्याचे. सिंपल असं मी फोटोशूट केलं. कसं झालंय माझं फोटोशूट मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.